रामकृष्ण हरी. एका गावामध्ये एक खूप श्रीमंत असं व्यक्ती राहत होते. त्याने जुनं घर पाडून खूप विशाल असा बंगला बांधला आणि त्या बंगल्याच्या संपूर्ण गोल राऊंडने झाडे वगैरे लावून खूप असा सुशोभित बंगला केला आणि त्या बंगल्याचं सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम ठेवण्याचं त्यांनी ठरवलं आणि ती तारीखही त्यांनी निश्चित केली आणि ती तारीख जवळ येत होती. तारीख अगदी 2 दिवसावरती आली आणि त्या बंगल्याच्या सभोवताली पूर्ण असा मंडप टाकण्यात आला. विशाल असा मंडप टाकण्यात आला आणि जेवणाचाही कार्यक्रम खूप मोठा, पंचपक्वान्न ठेवले होते, त्याचंही नियोजन करण्यात आलं. तो दिवस उजडला आणि खूप असे विद्वान कीर्तनकार होते. त्या काळातले नामांकित कीर्तनकार होते. त्यांचं कीर्तन त्या ठिकाणी ठेवलं होतं आणि तो दिवस उगवला. सकाळपासून पूर्ण तयारी चालू होती. 20-25 कामगार त्यांच्याकडील ते पूर्ण बंगल्याला सजावट करण्याचं काम चालू होतं. त्याला पूर्ण हार घालण्यात आले होते. लाईटिंग चालू होती. डेकोरेशनवाल्याला काम दिलेलं होतं. पूर्ण असं तयारी पूर्ण झाली. तो दिवस उजडला. तो दिवस महापूजा सकाळी चालू झाली. पूजा संपली आणि जेवणाचा कार्यक्रम संध्याकाळी 4 वाजता चालू झाला आणि खूप अशी इतकं मोठं जेवण असल्यामुळं आणि असं इतका मोठा कार्यक्रम प्रथमच एका खेड्यामध्ये होत असल्यामुळे भरपूर अशी लोक त्या ठिकाणी जमली होती. पंचपक्वान्न जेवण्यासाठी आणि प्रत्येकाला पिण्यासाठी बिस्लरीची सोय ते पण त्याच्या टेबलवरती करण्यात आलेली होती. अशा प्रकारे तो कार्यक्रम चालला होता. भरपूर अशी जनसमुदाय जमला होता. 20-25-30 हजार लोक किंबहुना मी तर म्हणतो आणि आले असतील आणि त्या ठिकाणी ते पूर्ण 1 एकर 2 एकर पूर्ण असं गाड्यांनी आणि त्या लोकांनी गजबजून गेलं होतं. जेवणाचा कार्यक्रम आटपत आला. रात्रीचे 10 वाजले. महाराजांची लोक वाट पाहत होती. स्टेज वगैरे तयार होतं. साऊंड सिस्टीम तयार होती आणि महाराज हे जवळच आलेले असे अनाउन्समेंट चालू होती आणि त्यानंतर एक अर्ध्या तासामध्ये महाराज तिथं आले. लोकांचा एवढा मोठा जनसमुदाय पाहिला आणि महाराजांना आश्चर्य वाटलं की एका खेड्यामध्ये एवढा विशाल जनसमुदाय कसा जमू शकतो. त्याला वाटलं हे व्यक्ती खूपच महान असतील आणि या व्यक्तीचं कार्यही खूप महान असेल म्हणून कदाचित एवढी लोक या ठिकाणी जमली असतील. महाराज गाडीतून उतरले. महाराजांना आतमध्ये त्यांच्या रूममध्ये व्यवस्था केलेली होती, तिकडं सोडण्यात आलं. महाराजांनी हातपाय वगैरे धुतले. महाराज फ्रेश झाले. महाराजांना चहा वगैरे देण्यात आला. महाराज फ्रेश झाल्यानंतर महाराज कीर्तनाचा टाईम झालेला होता. रात्रीचे 10 वाजून गेले होते. महाराजांना जेवण्याचं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही जेवण करून घ्या. पण महाराजांचं एक सवय होती महाराजांना की ते जेवणा अगोदर ज्या ठिकाणी कार्यक्रमाला जातील त्या ठिकाणच्या आईवडिलांचं दर्शन घेतल्याशिवाय ते जेवत नव्हते. किंबहुना त्यांना जेवण दिल्याशिवाय हे जेवत नव्हते. महाराज त्यावेळेस म्हटले तुमचे आईवडील कुठे आहेत, त्यांना बोलवा, कारण आता मला जेवायचे, त्यांचे मला दर्शन घेऊ दे किंवा त्यांचं जेवण झालं का. तर तो व्यक्ती म्हणला हो जेवण त्यांचं झालेलं आहे, त्यांना पाठवलं होतं जेवण आणि ते जेवले असतील. महाराज म्हणले पाठवले. हा शब्द ऐकल्यानंतर महाराजांना आश्चर्य वाटलं की पाठवलं हा काय प्रकार आहे. ते म्हणले पाठवलं म्हणजे काय, आई वडील इथं नाही आहेत का. तर ते व्यक्ती म्हणले नाही आहेत इथे जवळ, दिले जेवण दिलं त्यांचं झालं, तुम्ही जेवा आणि कार्यक्रम करा. कार्यक्रम खूप मोठा आहे आणि जनसमुदाय एवढा जमला आहे, खूप पुढारी आलेले आहेत आमचे आणि माझा खूप मोठा या ठिकाणी या गावामध्ये खूप मोठा मान आहे. महाराज म्हणले नाही अगोदर मला आईवडिलांना भेटावं लागेल, त्याच नंतर मी हा कार्यक्रम चालू करेन. त्या व्यक्तीने ते मान्य केलं आणि महाराजांना त्यांचे ते गडी होता त्याच्याबरोबर म्हणले जा आईवडिलांकडे तिकडं, यांना महाराजांना भेटून आणा. ते महाराज तिथून चालत गेले. तर साधारण त्यांची शेती तिथून एक
एक 1.5 किलोमीटर असेल आणि त्या ठिकाणी गेले. एका रानामध्ये एक छोटंसं पत्र्याचं शेड मारलेलं, कडानी काट्या वगैरे उगवलेल्या, आणि त्या ठिकाणी ते गेले. तर आतमध्ये लाईट नाही. मग आत गेले आणि ते गडींनी तिथं सोडले की बघा इथे आई वडील आहेत. केलं आणि महाराज आतमध्ये गेले. आवाज दिला, आई बाबा. आई बाबांना आश्चर्य वाटलं की आज कोण आला, आपला मुलगा तर आला नाही. ते उठून बाहेर आले, बघतात तर महाराज. महाराज म्हणले, आई बाबा तुम्ही इकडे कसे? आई वडिलांनी त्यांना त्यांची कथा सांगण्यास सुरुवात केली की म्हटले, आम्ही याचं लग्न करून दिलं, ते पण एका श्रीमंत घराण्याशी. आणि ती सून आल्यानंतर तिने आम्हाला घरातून बाजूला राहण्याचा आग्रह धरला आणि मुलाला सांगितलं की यांना आपल्या घरातून बाजूला ठेवा. त्यानंतर मुलाने या ठिकाणी आम्हाला शेड मारून दिलं आणि जेवणाची रोज तो डबा घेऊन येत असे. पण काही दिवस आल्यानंतर परत तो गाड्यालाच पाठवायला लागला आणि आम्ही आपलं इथं राहतोय. ती महाराजांनी आतली अवस्था पाहिली. पूर्ण घरामध्ये दुर्गंध, जाळ्या लागलेल्या त्या शेडला, खाली सारवलेलं नाही, सगळे खड्डे पडलेले. ती अवस्था पाहिली. महाराजांना रडू आलं. महाराज काही बोलले नाही. त्यांचं दर्शन घेतलं आणि महाराज त्या ठिकाणी तात्काळ निघाले आणि डायरेक्ट ज्या ठिकाणी कार्यक्रम होता त्या ठिकाणी आले. महाराजांच्या मनामध्ये खूप राग होता, पण तो त्यांना बोलवून दाखवायचा नव्हता. तर तो त्यांना त्या कार्यक्रमामध्ये व्यक्त करायचं होतं आणि त्याच्यावरती रोष काढायचा होता. हे त्यांनी मनामध्ये अगोदरच ठरवलं होतं. त्याप्रमाणे महाराजांना खूप असं दुःख झालं होतं. महाराज निघाले आणि त्या ठिकाणी आले, कार्यक्रमावर स्टेजवरती चढले, परंतु त्यांचं मन लागत नव्हतं. त्यांचं मन त्या ठिकाणी आईवडिलांपाशी गुंतलं होतं. आल्यानंतर हे म्हणले, महाराज तुम्ही जेवले नाही, डायरेक्ट कार्यक्रम. म्हणले, नाही मला आता कार्यक्रम चालू करू द्या, खूप वेळ झाले, जेवण नको. त्यांनी चेहऱ्यावरती काही दाखवलं नाही. कार्यक्रम सुरू केला. खूप मोठं असा जनसमुदाय होतं. साऊंड सिस्टीम खूप महान होती आणि त्या ठिकाणी पुढारी भरपूर बसलेले होते. महाराजांनी कीर्तन चालू केलं. ते कीर्तन अशा विषयावर घेतलं होतं की आई वडिलाविना कोण नसे या जगी. आणि हे कीर्तन या विषयावर चालू केलं आणि कीर्तन पुढं चालू होतं. महाराज एक एक विषय पटवून सांगत होते की आई वडील जर असतील तरच सर्व काही आहे, जर तेच नसतील तर हे जग शून्य आहे. आणि हे कीर्तन जसजसं पुढं जात होतं, या व्यक्तीला खूप असा धक्का बसत होता की हे आपल्या आईवडिलांचं तर चरित्र या ठिकाणी सांगणार नाहीत ना. आणि तसंच झालं. थोड्या वेळ गेल्यानंतर महाराजांनी याच व्यक्तीचं पूर्ण चरित्र त्या ठिकाणी सांगितलं आणि लोक अक्षरशः ढासढासा रडली. त्या गावातील काही लोकांना हा प्रकार माहिती होता. त्यांना वाटलं हे तर याच माणसाचं हे सांगतायत. आणि ते झाल्यानंतर तो व्यक्ती आला आणि म्हणला, महाराज हे काय सांगताय तुम्ही असं? तुम्हाला कीर्तनासाठी बोलवलंय आणि तुम्ही आमचंच सगळं सांगताय. म्हणले, अरे मूर्खा, तुला जर तुझ्या आईवडिलांची किंमत नसेल तर इतका मोठा बंगला बांधला आणि इतका मोठा कार्यक्रम ठेवला, मला बोलवलं, काय उपयोग आहे त्याचा? हे सगळं शून्य आहे. जर आईवडिलांचीच तुला किंमत नसेल, तू कितीही मोठा कार्यक्रम केला आणि तू कितीही मोठा झाला तरी तू शून्य आहेस. आईवडिलांची सेवा कर, त्यातच तुझं हित आहे. महाराज त्यामध्ये थोडीशी दोघांमध्ये वाद झाले आणि लोकही त्याला म्हणू लागले, मूर्ख माणूस आहे हा, याने आपल्या आईवडिलांना असं ठेवलं आणि इतका मोठा कार्यक्रम ठेवला आहे, आपल्याला जेवायला बोलवलं. पुढारी लोकांनाही आश्चर्य वाटलं की असं जर असेल तर हे काय उपयोगीचं. महाराजांनी स्टेजवरती सांगितलं, हे कीर्तन संपल्यानंतर मला जे या ठिकाणी तुम्ही पाकिट देणार आहात किंवा सुपारी जी देणार आहात ती मी घेणार नाही, तर ती मी माझ्या वतीने त्या आईवडिलांना देणार आहे आणि त्यांचं व्यवस्थित घर असं करून त्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कशी सोय होईल याचं मी नियोजन करूनच या ठिकाणी हे गाव सोडणार आहे. आणि हे ऐकल्यानंतर मुलाला खऱ्या अर्थाने त्याची चूक कळली आणि मुलाने अक्षरशः त्या महाराजांचे पाय धरले. लगेच गेला आणि आपल्या आईवडिलांना तिथून आणलं आणि बंगल्यामध्ये ठेवलं आणि त्याच्या बायकोला बोलला की हे जर असतील तरच तू इथं राहायचं, जर तुला नसेल राहायचं तू निघून जा. त्या
त्या स्त्रीने ते मान्य केलं आणि ती त्यांच्या आईवडिलांना चांगल्या प्रकारे सांभाळू लागली. खऱ्या अर्थानं हाच खरा परमार्थ आहे. आपल्या आईवडिलांची सेवा करा, आपल्या देवाची सेवा करा, हेच सर्व काही आहे. जर तुम्ही नुसतंच फक्त पैसा आणि पाणी, गाड्या वगैरे आणि मोठेपणा करून जर मिरवत असाल तर खरंच हे सोडा. आपले आईवडील हेच सर्वश्रेष्ठ आहेत, हे कधीच विसरू नका. त्या महाराजांनी जे कार्य केलं त्यांच्या कार्यांना खरंच शतशत नमन. आणि त्या महाराजांसारखेच असं आपल्या समाजामध्येही काही विद्वान लोक आहेत की ते कार्य अशा प्रकारे करतात आणि असंच केलं पाहिजे, त्यावेळेसच समाज सुधारेल असं मला या ठिकाणी वाटतं. ही एक कथा काल्पनिक आहे, ही कुठल्या विषयाला धरून नाही, किंवा जरी असेल तो फक्त एक योगायोग असेल. ही एक काल्पनिक कथा आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.